आजच्या लेक्चरला आपण विषय गणित भाग 2 वर्ग 9 त्याच्यातलं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध। आता आतापर्यंत आपल्याला एकत्र होतं, परंतु 9वीला 2 पार्ट पडलेले, एक बीजगणित आणि दुसरं भूमिती। आणि आताच 2 वर्षापासून भाग 1 आणि भाग 2 असं संबोधण्यात येत आहे। याच्यामध्ये भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे कोणते येतात? पहिले आपण भूमितीचा अर्थ समजून घेऊ। भू म्हणजे काय? जमीन, आणि मिती म्हणजे काय? मोजणे। म्हणजे त्यांच्या या संकल्पनेतून जमिनीची मोजमाप करणे या संकल्पनेतून त्यांनी भूमिती हे नाव दिलेलं आहे। आणि या ठिकाणी सुरुवातीलाच बिंदू, रेषा व प्रतल, ज्याप्रमाणे संख्या या संख्याची जशी व्याख्या नाही त्याचप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल याची व्याख्या नाही, फक्त संकल्पना त्याची आहे। बिंदू या पद्धतीने एखादा डॉट असेल तर त्याला आपण बिंदू म्हणतो। त्याच्यानंतर रेषा ही या पद्धतीने दोघं बाजूला अमर्याद असते, याला आपण रेषा म्हणतो। प्रतल सुद्धा चारही बाजूला अमर्याद आहे, या पद्धतीचं चारही बाजूला काय ते अमर्याद आहे, या पद्धतीची ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे। त्याच्यातूनच आपण या ठिकाणी इयत्ता 9वीला आपण शिकणार आहोत। हे बाकीचे तुम्ही शिकलात याच्या आधी। भूमितीचे निर्देशक व अंतर हा आपण पॉईंट पाहणार आहोत। आता भूमितीचा निर्देशक म्हणजे नेमकं काय? आता समजा या ठिकाणी बिंदू एक नंबर लाईन काढलेली आपण, या नंबर लाईन वरती 0 RHS म्हणजे राईट हँडला पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट हँडला म्हणजे डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स, या पद्धतीने आपण नंबर लाईन केलेली आहे। आणि काही बिंदूंना आपण ABC असं नाव दिलेलं आहे। आता या ए बिंदूचा निर्देशक, ए म्हणजे हा, या ए बिंदूचा निर्देशक काय? -5 आहे, याला काय म्हणतात? निर्देशक। हा बिंदू। त्याचप्रमाणे आपल्याला विचारला जाऊ शकतो डी बिंदूचा निर्देशक काय? तर 1 आहे। ई बिंदूचा निर्देशक 3 आहे। बी बिंदूचा निर्देशक -3 आहे। या पद्धतीने आपण बिंदू आणि त्याचा निर्देशक कोणता आहे तो लक्षात आला असेल तुमच्या। ओके, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत त्या बिंदूंमधलं अंतर। आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण। ह्या एक्झाम्पल मध्ये आपण बिंदूंमधलं अंतर समजा बी आणि डी याच्यातलं अंतर घेऊ। अंतर म्हणजे काय? डिस्टन्स, आपण इंग्रजीत डिस्टन्स म्हणून याला डी असं नाव देतात। बी डी, ह्या बीडी मधलं आपल्याला काय करायचं? अंतर। आता याच्यातलं अंतर किती आपण असं नंबर लाईन वरून सांगू शकतो। हे 1, हे दुसरं, हे तिसरं, 4, म्हणजे याचा आन्सर किती आला पाहिजे? 4 आहे। 4 सेंटीमीटर म्हटलं तरी चालेल किंवा 4 युनिट म्हटलं तरी चालेल। आता आपण हे कशा पद्धतीने काढायचं? आता बीचा निर्देशक काय? -3 आणि डीचा निर्देशक काय? 1 आहे। याच्यात लहान संख्या कोणती आहे? -3 -3 ही लहान आहे। केव्हाही अंतर काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजेच डीचा निर्देशक आपल्याला आधी घ्यावा लागेल 1 वजा, आणि बीचा निर्देशक -3, कंसामध्ये काय मग -3। इयत्ता 6वीला तुम्ही शिकलायत की कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील पदाचं चिन्ह बदलतं, म्हणजेच काय येणार आहे? 1 ह्या ऋणाचं काय होईल? धन होईल। 1 + 3 = 4, म्हणजे बिंदू बीडी मधलं अंतर किती आलं? 4 आलं। याच्यावरचे उदाहरण आपण भरपूर पाहणारच आहोत सराव संच 1.1 मध्ये। अंतराचा अर्थ लक्षात आला असेल तुमच्या। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दरम्यानता। म्हणजे दरम्यानता म्हणजे काय? या ठिकाणी 2 बिंदूंमधलं अंतर म्हणजे दरम्यानता। आता इथे मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे PQR, म्हणजे दरम्यानता म्हणजे काय? P नंतर Q आलेला आहे, Q नंतर R आलेला आहे। म्हणजे याला डिस्टन्स कसं लिहू शकतो आपण? डिस्टन्स हे पूर्ण डिस्टन्स कसं लिहू शकतो? डिस्टन्स PR बरोबर PR एवढं, आणि आपल्याला असं लिहिता येईल डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR। लक्षात आलं? कसं लिहिणार आपण? PR ला PQ अधिक QR। उदाहरणार्थ PQ हे 2 दिलेलं आहे आपल्याला आणि QR मधलं अंतर आहे 3, म्हणजे इथं काय असणार आहे? समजा आपण आता किमती टाकू, यांच्या P आणि Q मधलं अंतर किती? 2, म्हणजे डिस्टन्स PQ = 2 आणि QR = 3, म्हणजे दोघांची ऍडिशन काय येईल मग या ठिकाणी? 5। या पद्धतीने दरम्यानता केव्हा आपण ऍडिशन करू शकतो? असं P नंतर Q आला असेल, Q नंतर R आला असेल तरच आपण करू शकतो। या पद्धतीने निर्देशक, बिंदूंचे निर्देशक व अंतर पाहिलं आपण आणि दरम्यानता पाहिलं, याच्यावरचे उदाहरण आपण सराव संच 1.1 पाहणार आहोत।
आता आपण सराव संच 1.1 पाहणार आहोत. मागच्या याच्यात मी तुम्हाला असे छोटे छोटे एक्झाम्पल समजून सांगितले. त्याच पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला अंतर काढायला सांगितलंय, बिंदूंमधलं अंतर. काही उदाहरणं घेतलेत मी आणि प्रश्न दुसऱ्यातले काही उदाहरणं घेतलेत. या ठिकाणी आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे, संख्या रेषा, आणि त्या संख्या रेषेवरती जे बिंदू दिलेले आहेत, जे संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांना त्यांनी नावं दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपल्याला त्याची व्हॅल्यू घेऊन आपल्याला काढायचं आहे. नीट लक्ष द्या सर्वजण. या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिलं डिस्टन्स बीई. आता बी शोधायचा आणि ई शोधायचा. बीचा निर्देशक काय 2 आहे आणि ईचा निर्देशक काय 5 आहे. म्हणून आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायला सांगितली आहे. मग मोठी संख्या कोणती आहे 5. 5 मधून 2 गेले म्हणजेच 5 वजा 2 बरोबर 3. इतकं साधं आणि सरळ उदाहरण आहे. 5 बरोबर आहेत की नाही. 1 2 3 आलंय 3 याच्यामध्ये. म्हणजे आपण ते प्रत्यक्ष पाहू शकतो. छोट्या संख्या असतील तर, मोठ्या असतील तर बघू पाहू शकत. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे पुढचा पी सी. पी आणि सी. पी आणि सी. पी वजा 4 आहे आणि सी 3 आहे. याच्यात मोठी संख्या कोणती मग 3 मोठी. धन संख्या नेहमी मोठ्या असतात म्हणून 3 वजा आपण वजा करतो आणि पीचं निर्देशक काय वजा 4. लक्षात आलं कसं करायचं बघा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो म्हणून ती वजा, आणि ह्या पीचा निर्देशक काय आलाय वजा 4. या पद्धतीने म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे मग 3 हा वजा वजा काय होईल अधिक. 3 अधिक 4 बरोबर 7. तुम्ही मोजू शकता बरोबर आहे किंवा नाही. त्याच्यानंतर के ओ. केचा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. मी आता याला त्रिकोण करतो. केचा निर्देशक आपण काय घेतलेला आहे वजा 3 दिलेला आहे आणि ओ म्हणजे काय असणार आहे 0 असणार आहे. ओचा निर्देशक काय 0. मग कोणता मोठा आहे याच्यात वजा 3 ना नाही. केव्हाही ऋण संख्यांच्या पेक्षा 0 हा मोठा असतो. म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे 0 वजा वजा 3. म्हणजेच काय येणार आहे 0 वजा वजा इकडे अधिक होतील. 3 बरोबर आन्सर येणार आहे 3. पा 1 2 3. आणि अंतर केव्हाही ऋण नसतं, वजा नसतं अंतर. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पी जे. पी म्हणजे काय दिलेलं आता आपल्याला या ठिकाणी. मी या पद्धतीने घेतो आणि जे. जे काय दिलेलं आपल्याला जे म्हणजे ऋण 4. पीचा ऋण 4 आणि जेचा ऋण 2. कोणता मोठा आहे. ऋण संख्यांमध्ये जी लहान संख्या असते ती मोठी असते. म्हणजे 2 आणि 4. 4 म्हणजे वजा 2 हा काय मोठा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे ऋण 2 वजा लहान संख्या ऋण 2 पेक्षा लहान आहे ती वजा 4. म्हणजेच कसं येणार आहे पहा ऋण 2 अधिक ऋण प्लस आणि 4 बरोबर 4तून 2 गेले उरले 2. पहा आता यांच्या दोघांमधलं अंतर आहे का 2चं. ही 1 आणि दुसरं आहे 2. या पद्धतीने राहिलेले उदाहरण तुम्ही करायचे पहिल्या प्रश्नातलं. आता दुसऱ्या प्रश्नातलं त्यांनी असं दिलेलं आहे की ए बी डिस्टन्स ए बी आपल्याला काढायला सांगितलं आहे आणि त्यांनी एचा निर्देशक एक्स घेतलेला आहे आणि वायचा निर्देशक 2 म्हणजे वाय घेतलेला आहे. बीचा निर्देशक 2 घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पण देतात किंवा अशा पद्धतीने. याचा अर्थ सेम आहे. आता इकडे लक्ष द्या. इथं डिस्टन्स ए बी प्रत्येक ठिकाणी येणार आहे. आपला काय येणार आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 6 आणि वजा 2. 6 ही मोठी म्हणून इथं काय येणार आहे एक्स वजा वाय. या पद्धतीने लिहू शकता तुम्ही. मग एक्सचा निर्देशक काय 6 आणि वजा वायचा निर्देशक वजा 2 म्हणून त्याला वजा 2 कंसात टाकायचं. हा ऋण काय होईल अधिक होईल. म्हणजे 6 अधिक 2 बरोबर 8. म्हणजे ह्या डिस्टन्स ए बी एक्स म्हणजे काय 6 आणि हा ऋण 2 म्हणजे हा 6 संख्या रेषेवर आपण दाखवू शकतो. हा 6 आणि ऋण 2 म्हणजे इकडे पहा याच्यामधलं अंतर बरोबर काय असणार आहे 8 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं दिलेलं आहे ऋण 4 आणि ऋण 5. मोठी संख्या कोणती मग ऋण 4 मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स ए बी बरोबर ऋण 4 म्हणजे एक्स मधून आपल्याला वाय वजा करावा लागेल. म्हणजेच एक्स वजा वाय म्हणजेच एक्सचा निर्देशक वजा 4 आणि वायचा निर्देशक ऋण 5 कंसात घ्यावा लागेल. कारण की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आपण. म्हणजेच काय येणार आहे ऋण 4 आणि ऋण धन 5 म्हणजे 5तून 4 गेले मग 1
आलंय का? -4 -5 मधलं अंतर एकच आहे ना. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आपण पाहणार आहोत 4 आणि -8 दिलेला आहे. मोठी संख्या 4 आहे म्हणून डिस्टन्स AB बरोबर x मधूनच y वजा करावं लागेल. म्हणजेच काय येणार आहे 4 वजा 8 म्हणजे ज्याचा आता ऋण धन होईल. म्हणजे 4 अधिक 8 बरोबर 8 आणि 4 12 असं त्या ठिकाणी येणार आहे. याबरोबर आपलं याच्यातले प्रश्न दुसऱ्यातले राहिलेले उदाहरण तुम्ही करा, प्रॅक्टिस करा, व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पहा. प्रश्न तिसरा आपण पाहतोय सराव संच 1.8 मधला. प्रश्न असा दिलेला आहे, खालील दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. एक रेषीय नसतील तरी तसं आपल्याला लिहायचंय. त्याच्यातले मी 3 उदाहरणं घेतले. एक पहिलं उदाहरण घेतलंय, दुसरं घेतलंय आणि चौथं घेतलेलं आहे. तर हे उदाहरण आपण पाहू आता सध्या. याच्यामध्ये पहा आपल्याला अंतर दिलेलं आहे. डिस्टन्स PR 7 सेंटीमीटर आहे, QR 10 सेंटीमीटर आहे आणि PQ हा 10 सेंटीमीटर दिलेला आहे, QR हा 3 सेंटीमीटर दिलेला आहे. मग आता सर्वात जास्त अंतर कोणतं आहे? डिस्टन्स PQ बरोबर. किती येते? 10. याला 1 नंबर नाव देऊन टाकायचं. उत्तराला सुरुवात झालेली आपली. आणि इतर जे अंतर दिलेले आहे त्यांची दोघांची बेरीज करायची. म्हणजे डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR. लक्षात आहे? PR आणि QR बरोबर काय दिलेलं आहे? 7 अधिक हे 3 बरोबर 10. याला आपण 2 नंबर लावू. आणि 1 आणि 2 वरून पहा ही 10 आहे, ही 10 आहे. म्हणजे याचा अर्थ दरम्यानता आहे. नीट लक्षात घ्या. या ठिकाणी 1 व 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला की डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR. हे 1 व 2 वरून आपण लिहू शकतो. आता दरम्यानचा कोणता बिंदू कुठे असेल? आता जी मोठी संख्या अंतर दिलेलं होतं ते काय करायचं? एक रेषा काढायची आपण किंवा साधा रेषाखंड काढायचा आणि त्याला जे मोठं अंतर होतं PQ ते P आणि Q नाव देऊन टाकायचं. म्हणजेच R हा बिंदू काय असणार आहे? या ठिकाणी R हा बिंदू मध्ये असणार आहे, P आणि Q च्या मध्ये असणार आहे. R हा बिंदू काय असणार आहे? P आणि Q च्या दरम्यान असणार आहे. म्हणून बिंदू R हा बिंदू P व Q च्या मध्ये आहे. बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. आपल्याला हे लिहायला सांगितलं दरम्यान आहेत किंवा नाही. म्हणून या पद्धतीने ही रेषा काढून जो मोठ्या जास्त अंतर दिलेलं असतं ते या पद्धतीने काढून घ्यायचं. उरलेला बिंदू काय असणार आहे? मध्ये असणार आहे. हा PR मी थोडासा इथं 7 घेतलेला आहे, इथं 3 घेतलेला आहे. म्हणजे त्या पद्धतीने सुद्धा आपण तिथं R बिंदू ठेवला पाहिजे. आता मुद्दामून मी सेकंड एक्झाम्पल घेतलंय. मला सर्वात मोठा अंक दिसतोय 8 आणि 6 आणि 4 ची संख्या बेरीज तर काय येते? 10 येते. म्हणजे ही दरम्यानता नाही हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. पहा आता सर्वात मोठा काय दिसतो आपल्याला? RS डिस्टन्स RS बरोबर 8. याला 1 नंबर नाव देऊ आपण. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आता पुढचे डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर काय असणार या ठिकाणी? 6 अधिक 4 बरोबर काय मिळालं आपल्याला? 10. याला आपण नाव देऊ, याला सेकंड नंबर नाव देऊ. मग आता पहा 8 आणि 10 आहे बरोबर आहेत का? हे नाही. म्हणजेच 1 व 2 वरून डिस्टन्स RS बरोबर नाही. हे डिस्टन्स लिहून टाकायचे ST अधिक डिस्टन्स RT. मग बिंदूंमध्ये दरम्यानता आहे का? नाही. म्हणून आपण लिहून टाकायचं की वरील बिंदूंमध्ये दरम्यानता नाही. हे पहा एक बिंदू दरम्यान आहेत त्याचं एक उदाहरण पाहिलं आपण. जे बिंदू दरम्यान मध्ये नाही ते सुद्धा पाहिलेलं आहे. कसं लक्षात आलं या? मोठी संख्या घ्यायची, त्याच्याबरोबर उरलेल्या 2 संख्यांची बेरीज करायची. दोघं बरोबर आलेत का? नाही आलेत. म्हणून 1 व 2 वरून हे दोघं बरोबर नाही. म्हणून वरील बिंदूंमध्ये दरम्यानता नाही. त्याच्यानंतर आपण चौथा एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्यातला प्रश्न तिसऱ्यातला चौथा एक्झाम्पल पहा. LM 11 दिलेला आहे, MN 12 दिलेला आहे आणि NL 8 दिलेला आहे. सर्वात मोठा काय? 12 आहे. आणि हा आता 11 आणि ते 8 किती होत आहेत? 19 होत आहेत. दरम्यानता आहे का?
नाही, दरम्यानता नाही, या पद्धतीनेच हे उदाहरण सुद्धा सोडवायचंय. ओके, राहिलेले उदाहरण प्रश्न तिसऱ्या ते तुम्ही करा. नाही समजलं पुन्हा पहा, म्हणजे तुमच्या लगेच ताबडतोब लक्षात येईल. आता आपण त्याच्यातला चौथा एक्झाम्पल पाहू. दिलेलं आहे आपल्याला डिस्टन्स RS आणि याची एका संख्या रेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की AC बरोबर 10, CB बरोबर 8 आणि AB काढा. AB सर्व पर्यायांचा विचार करा. आता याच्यात दोन पर्याय येतात. कशा पद्धतीने आपल्याला अंतर दिलेलं नाही, दरम्यान आहेत, एक रेषी आहेत ते, म्हणजे ABC हे एक रेषी आहेत, कशाही पद्धतीने येऊ शकतात. आता मी समजा AC हे जर मोठं आहे, समजा AC हा अंतबिंदू इथे AC, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, मग B बिंदू असणार आहे आणि आपल्याला BC दिलेला आहे, B पासून C पर्यंत हा काय दिलेला आहे, 8 दिलेला आहे. मग हा जर पूर्ण AC 10 आहे आणि हा इथून इथपर्यंत 8 आहे, म्हणजेच AB किती A या ठिकाणी आपल्याला B नाव द्यावं लागणार आहे. हा B निर्देशक, म्हणजेच काय लागणार, 10 तून काय करावं लागणार आहे, 8 वजा करावं लागणार आहे, म्हणजेच AB किती असणार आहे, 2 असणार आहे. आपल्याला AB काढायला सांगितलं आहे. हा त्याच्यातला एक पर्याय झाला, पहिला पर्याय झाला हा. पहा मग कसं लिहिता येईल आपल्याला. समजा A-B-C दरम्यानता असेल तर A-B-C दरम्यानता असेल तर काय येणार. मग आता या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला AB काढायचंय, डिस्टन्स AB काढायचंय, म्हणून आपण काय करणार, मोठ्या याच्यातून हे वजा करणार. म्हणजेच काय येणार आहे, डिस्टन्स AC वजा डिस्टन्स CB, डिस्टन्स CB म्हणजेच काय असणार आहे, AC काय मिळालं आपल्याला, AC दिलेला आहे आपल्याला त्यांनी 10 आणि हा CB दिलेला आहे 8, म्हणजेच इथं काय असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे डिस्टन्स AB बरोबर काय असणार आहे, 2 मिळालेला आहे. अजून दुसरा पर्याय कोणता येतो या ठिकाणी, इथं वरती येतोय मी. दुसरं काय असणार आहे, आपण B मध्ये घेतला, समजा हा AB जर एंड पॉइंट असतील, त्याच्यातला दुसरा पर्याय आहे. समजा AB हे जर एंड पॉइंट असतील आणि याच्यामध्ये आपल्याला AC आणि C काय असेल, दरम्यानता असेल, म्हणजे हा 10 येणार आहे आणि 8 येणार आहे. म्हणजेच AB कसं मिळेल, हे पहा, एक तर AB हा AC दरम्यान असू शकतो, किंवा AB हे एंड पॉइंट असतील आणि C हा मध्यभागी असेल. मध्यभागी म्हणजे तिथं कुठेतरी असेल, या पद्धतीने. मग आपल्याला कसं लिहिता येईल आता, आपल्याला आता AB काढायचं आहे, म्हणजेच काय करणार, AC अधिक CB म्हणजे डिस्टन्स AB, म्हणजे इथं आपण लिहिणार, किंवा A-C-B दरम्यानता असेल तर, दरम्यानता असेल तर मग आपण काय करणार, आपण डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स CB किंवा BC म्हटलं तरी चालेल. म्हणजेच काय असणार आहे, 10 अधिक 8 बरोबर 18. डिस्टन्स AB हे काय असणार आहे, या पद्धतीने 18 असणार आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला 2 मिळालेलं आहे आणि 18 मिळालेलं आहे. पण दरम्यानता वेगवेगळी, नीट तुम्ही आकृती वगैरे काढून व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढून बरोबर लिहून घ्यायचं आहे, वही कशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि याच पद्धतीने पाचवा प्रश्न आहे, याच पद्धतीने पाचवा प्रश्न आहे. तो पाचवा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, तुमच्या लक्षात येईल बरोबर. प्रश्न 6वा पाहतोय आपण. त्याच्यात म्हटलेलं आहे, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा आणि आपल्याला माहिती दिलेली, जर A-B-C याचा अर्थ काय होतो माहिती का, A नंतर B नंतर C या पद्धतीने. म्हणजेच आकृती कशी येते, याच्या आधी सुद्धा आपण आकृत्या काढल्यात, त्यांनी सांगितलं नाही तरी काढल्यात, कारण की आकृतीवरून आपल्याला जास्त लक्षात येतं. आता याचा अर्थ काय झालेला आहे, A मध्ये B असेल आणि इकडे C असेल, म्हणजे दरम्यानचा अर्थ असा होतो. समजा आपल्याला या ठिकाणी A-C इकडे B दिला असेल, म्हणजेच काय, B आणि C च्या मध्ये A, म्हणजे आपण आकृती अशी काढतो, B इकडे काहीतरी A असेल आणि इकडे C असेल, या पद्धतीने. ओके, त्याच्यामध्ये आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला आता अंतर AC दिलेलं आहे, इथं A पासून C पर्यंत अंतर दिलेलं आहे 11 आणि BC दिलेलं आहे 6.5 आणि आपल्याला AB विचारलेलं आहे. मग आता ह्या मोठ्या अंतरातून हे अंतर वजा केलं म्हणजे आपल्याला AB मिळतो. म्हणजेच काय म्हणणार आपण, डिस्टन्स AB बरोबर, किंवा लेंथ म्हटलं तरी चालेल, लेंथ AB बरोबर लेंथ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, AC वजा लेंथ BC. मग AC काय दिलेलं आपल्याला 11 वजा 6.5, 11 मधून 6.5 वजा करायचे, 11तून 7 गेले तर किती उरतात, मग 4 उरतात.
परत 4.5 येणार आहे, त्याच्यात 0.5 ऍड करायचा म्हणजे 4.5 असं आपल्याला याच्याबद्दल त्यांनी काढायला सांगितलं होतं, प्रश्नांचे उत्तर आकृती काढून. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढचाच XYZ घेतलेला आहे. सेकंड एक्झाम्पल तुम्ही करायचं आहे. XYZ घेतलाय पहा, हा काय असणार, कशी असणार आहे, एक्स नंतर इथं कुठेतरी वाय असेल, इथं झेड असेल. आपल्याला प्रत्यक्ष अंतर मोजायचं नाही. या ठिकाणी एक्स झेड दिलेला आहे आपल्याला, एक्स पासून झेड पर्यंत दिलेला आहे 3 वर्गमुळात 7. मुद्दामून उदाहरण तिसरं घेतलंय मी, कारण की ते वर्गमुळात 7 दिलंय म्हणून. हे पूर्ण अंतर एक्स झेड दिलेलं आहे आणि आपल्याला फक्त एक्स वाय दिलेला आहे √7, म्हणजेच काय 1√7 दिलेला आहे. ओके, आणि उरलेला आहे काय असणार आहे 2√7. 2 आणि हे 1 3√7. आपण प्रत्यक्ष पाहू, आकृती काढलेली आहे आपण. म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला, एक्स झेड मधून एक्स वाय वजा करावं लागणार आहे, म्हणजेच आपल्याला वाय झेड मिळेल. वाय झेड विचारलेला आहे, म्हणून लेंथ वाय झेड बरोबर लेंथ एक्स झेड वजा लेंथ एक्स वाय. म्हणजेच काय असणार आहे 3 वर्गमुळात 7 वजा 1 वर्गमुळात 7. आता काहीच नाही म्हणजे तो 1 आहे. ओके, मग आपण काय करू, वर्गमुळात 7 हे कॉमन काढून घेऊ, बाजूला काढू. म्हणजेच काय होणार आहे कंसामध्ये 3 वजा 1 आणि हा वर्गमुळात 7, म्हणजे 3 मधून 1 गेले 2 वजा 2 आणि वर्गमुळात हा बाहेरचा 7, हा युनिट. या पद्धतीने आपण याच्यातलं हा दरम्यानचा आपण काढलेली. त्याचप्रमाणे प्रश्न 7वा दिलेला आहे की 3 नैक रेषीय बिंदू घ्या. म्हणजे कोणतेही 3 नैक रेषीय बिंदू आपण घेतले, म्हणजे एका रेषेत नसलेले असे 3 नैक रेषीय बिंदू घेतले आणि त्याची आकृती तयार करायला सांगितली. म्हणजे काय आपण तिघं काय करू, आपण जोडून टाकू. हा एक जोडले, हा हे 2 बिंदू जोडलेत आपण आणि हा जोडले, म्हणजेच काय झालं त्रिकोण तयार झाला 3 नैक रेषीय बिंदूंचा. ओके, या पद्धतीने आपला सराव संच 1.1 संपलेला आहे.